एस जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका। आक्रमणाबाबत पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा असल्याचा हल्लाबोल। तर राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने तथ्ये सादर करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण। ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी 7 शिष्टमंडळांची घोषणा। 59 सदस्यांची यादी जाहीर। 51 खासदार नेते आणि 8 राजदूतांचा समावेश। घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। तर काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होत असल्याचा आरोप। महाराष्ट्रासाठी दिल्लीमधून गुड न्यूज, 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड आणि मेधा कुलकर्णी यांचा समावेश। वाहतूक नियमांच्या पालनासाठी पुणे महानगरपालिकेची कठोर भूमिका। नियमभंग करणाऱ्या सिटी बसच्या चालकांवरती यापुढे थेट निलंबनाची कारवाई होणार। वाहकाला सुद्धा 2000 रुपयांचा दंड ठोठावणार। सोलापूरमध्ये MIDC मध्ये कारखान्याला लागलेली आग 8 तासांच्या नंतरही धुमसती। भीषण आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू तर अजूनही 4 जण अडकल्याची माहिती। हैदराबादच्या गुलजार हाऊस जवळ भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी। अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आणि 10 अँब्युलन्स घटनास्थळी। IPL मध्ये आज सुपर संडे, पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्स सोबत सामना तर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत होणार। आणि बुलढाण्यामधील लोणारमधील प्राचीन दैत्य सुदन मंदिरामध्ये किरणोत्सव। भगवान विष्णूच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक, खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।